नमस्कार. अनिलयन अध्ययन चक्राच्या या सत्रात मी वैद्य स्वराली शेंडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या सत्रामध्ये आपण सूत्र क्रमांक 92 ते सूत्र क्रमांक 107 बघणार आहोत. सर्व गुरूंना वंदन करून आपण या सत्राला आता सुरुवात करूया. आजच्या सत्रामध्ये साधारणपणे पित्तज कासासाठी उपयुक्त असे योग, काढे, क्षीरपाक आलेले आहेत. सूत्र क्रमांक 92 आणि 93 वाचते. त्वगेला व्योष मृद्विका पिप्पली मूल पौष्करैः लाजा मुस्तशटी रासना धात्री फलबिभीतकैः शर्करा क्षौद्र सर्पिभिर लेह कासविनाशनः श्वासं हिक्कांक्षयश्चैव हृद्रोगं च प्रणाशयेत. शब्दशः अर्थ बघूया. ह्या ठिकाणी एक लेह आलेला आहे, त्वगादी लेह. पित्तज कासामध्ये उपयुक्त असा हा लेह आहे. त्या लेहाचे घटक वाचते. त्वक म्हणजे दालचिनी, एला वेलची, व्योष म्हणजे स्त्रीकटू, सुंठ, मिरे आणि पिंपळी, मनुका पिंपळी मूळ, पुष्कर मूळ, लाजा म्हणजे लाह्या, मुस्ता, कचोरा, रासना, धात्री आणि बिभितक म्हणजे भेडा. हे घटक घालून तयार केलेला हा अवलेह कास, श्वास, हिक्का, क्षय आणि हृदयरोग याचा नाश करतो. एक एक द्रव्य बघूया यातली. यामधली त्वक किंवा दालचिनी स्वभावाने उष्ण, वातानुलोमन, तृष्णानाशक आहे. याबरोबर श्वसनसंस्थेच्या विकारांवर कफनाशाचं काम करून कार्य करताना दिसते. एला म्हणजे वेलची, व्योष सुंठमिरे पिंपळी, पिंपळी मूळ ही साधारणतः सगळीच द्रव्य कफनाशक, वातानुलोमक, श्वसनसंस्थेवर काम करणारी अशी आहेत. उष्ण असल्याने वातशामक आहेत. त्याच्यानंतर पुष्कर मूळ जे आहे ते आपल्याला आग्र्यासंग्रहात आपण पाहिलेलं आहे. पुष्कर मूलम हिक्का श्वासकास पार्श्वशूल हराणाम श्रेष्ठ असं वर्णन आलेलं आहे. विशेषतः जेव्हा रुग्ण खोकून बरगड्या दुखत आहेत किंवा जुन्या संसर्गामुळे तिथे काही प्लुरल एफ्युजन आहे, पाणी साठलेलं आहे, त्यातून होणाऱ्या वेदना असतील, अशा अवस्थांमध्ये पुष्कर मुळाचा अवश्य वापर आपण व्यवहारातसुद्धा करतो. इथे या लेहामध्येही पुष्कर मूळ आलेलं आहे. साधारण आता पुष्कर मूळ जी आहे ती हिमालयातली वनस्पती आहे. त्यात भेसळ बऱ्यापैकी होताना दिसते. क्लिनिकली कोष्ठकुळिंजन वापरलं जातं त्या जागी. तर ही जी द्रव्य आहेत त्या काही द्रव्यांचे अभाव द्रव्य म्हणजे ते द्रव्य जर उपलब्ध नसेल तर त्याच्याऐवजी वापरता येण्यासारखी काही द्रव्य जी आहेत ह्याचं वर्णन भावप्रकाशमध्ये आलेलं आहे. त्या ठिकाणी पुष्कर मूळ हे जर अभाव असेल म्हणजे ते नसेल तर त्या ठिकाणी कोष्ठही वनस्पती वापरता येते. कोष्ठाचे गुण पाहिले असता ते सुद्धा कफ, श्वास, कास आणि ज्वरनाशक आहे. ही वनस्पती असणारा जो ज्वरातला नागरादी कल्प आहे तो वैद्यांचा आवडीचा आहे. ज्वर असेल, पार्श्वशूल असेल, काश्वास असेल तर त्याच्यामध्ये हा काढा वापरला जातो. त्याच्यामध्ये पुष्कर मूळ आहे. पुढचं जे द्रव्य आहे ते म्हणजे लाजा किंवा साळीच्या लाह्या. साधारणतः मधुर शीत लघु अशा गुणांच्या. मुस्ता जे आहे ते दीपन, पाचन, ज्वरनाशन आणि याबरोबरच पित्तघ्न आहे. शटी किंवा कचोरा कटुकषय गुणाची, उष्ण, मुख्यतः वातकफनाशक, पण कारमुक्तेनुसार बघायला गेलं तर त्रिदोषघ्न आहे. भेडा हा कासहर आहे. कटुतिक्त रसाचा पण मधुर विपाकी आहे. साधारण पित्तकफनाशन. कुठेही स्वरभेद किंवा कफ जास्त असेल, ओलसरपणा जास्त असेल खोकल्यामध्ये आणि त्याबरोबरीने वैश्वर्य किंवा स्वरभेद हे लक्षण असेल तर बिभितक वापरला जातो. विशेष करून कास, वैश्वर्य आणि स्त्यानकफ अशा अवस्थेत तो वापरतात. ह्या सगळ्याचा लेह मध, तूप आणि साखर याचा वापर करून करायचा आहे. ह्या लेहाचे गुण आपण पाहिले. तो कसा आहे? कास, श्वास, क्षय आणि हृदरोग याचा नाश करणारा आहे. पित्तज कास अधिकरणात आलेले आहे. पित्तज कासामध्ये प्रामुख्याने विचार केला जातो. लेहकल्पना ही थोडी साखर, तूप अशा द्रव्यांमुळे गुरुगुणाची आहे. विकृत कफ दूर करून चांगल्या कफाची निर्मिती करणं अशा पद्धतीची लेहकल्पना काम करते. बरेचदा त्यामुळे हे आपल्याला ऑब्झर्व होतं की अवलेहामध्ये ज्या वनस्पती असतात त्या कटुतिक्त, उष्ण,
श्वास कास नाशक अशा असतात आणि तूप साखर ह्याने ते चांगल्या कफाची निर्मिती करणं असं काम होतं. त्याबरोबरच अवलेह ही कल्पना मुळात चाटून खायची आहे. त्यामुळे औषधी सेवन काळात आपण पाहिलेलं आहे की जी मुहुर्मुहू ही औषधी योजन काल जो आहे त्याच्यामध्ये अवलेह कल्पना वापरणं सोपं जातं पेशंटला देताना सुद्धा. मुहुर्मुहू विशद छर्दी हिदमा त्रुट श्वास कासिशू हे सूत्र आपल्याला माहीत आहे. त्यामुळे श्वास कास हिक्का म्हणजे दम्याचा हे असेल, श्वास लागला असेल, खोकला असेल किंवा उचकी या तीनही व्याधीमध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपाच्या चाटण कल्पना आपण क्लिनिकली वापरू शकतो आणि त्याचा खूप चांगला फायदा होतो. पित्तजकासाशी रिलेटेड अजून एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते. पित्तजकासाची लक्षणं आणि चिकित्सा त्या माननीय वक्त्यांनी घेतली आहेतच. त्यात तुम्ही जर कारणं पाहिली असतील तर साधारणतः कटू उष्ण विदाही, क्षारीय अन्नपान, त्याच्याबरोबरीने क्रोध, अग्नी किंवा आतपसेवन ही आहेत. लक्षणामध्ये सुद्धा पिवळ्या रंगाचा कफ पडणे, स्वरभेद, दाह, मूर्छा आणि मुख्य लक्षणामध्ये प्रततम कासमानम म्हणजे सतत खोकला येत राहणे ही लक्षणं दिसतात. तर आपल्याकडे रुग्ण येतात तेव्हा खोकल्याची उबळ खूप येते पण कफ कमी असतो किंवा मग उलटीसारखं होतं आणि थोडासा कफ पडतो पिवळसर रंगाचा, अशी लक्षणं घेऊन रुग्ण येत असतात. ह्याबरोबरीने दाह असेल, स्वरभेद असेल तर पित्तजकासाचा विचार करता येतो. आत्ता जे कॉमनली दिसणारं लक्षण आहे ज्याला आपण ॲसिडिटी म्हणतो सोप्या भाषेत किंवा ढोबळ भाषेमध्ये, त्या रुग्णांमध्ये सुद्धा सामान्यतः कोरडा खोकला, दाह ही सगळी लक्षणं असतात. सतत त्यांना घसा साफ करायला लागतो असं त्यांना सतत करायला लागतं. विशेषतः जे गायक लोक असतात त्यांच्यामध्ये ही तक्रार दिसते. ह्याबरोबर आम्लपित्तासारखी लक्षणं जसं तोंड कडू पडलेलं असतं ही पित्तजकासातली लक्षणं असतात. पण बरेचदा मॉडर्न किंवा पाश्चात्य वैद्यकशास्त्राने डायग्नोज केलेला जो GERD आहे, गॅस्ट्रोइसोफेजियल रिफ्लक्स, त्याच्यामध्येही दिसतात. अशा वेळेला आपला आयुर्वेदाचा वेगळेपण दिसतो की प्राणव स्रोतसाचं जे मूलस्थान आहे महास्रोतस सांगितलेलं आहे, तर त्याचाही विचार आणि लक्षणांप्रमाणे आयुर्वेदीय निदान ह्याच्याप्रमाणे चिकित्सा केली तर आणि त्या दृष्टीने पथ्यही सांगितली तर रुग्णाला खूप चांगला फायदा होतो. यातच आजच आपण बघणार आहोत पुढे काही अनुपानं सांगितली आहेत, तीसुद्धा आहारामध्ये पथ्य म्हणून आपल्याला रुग्णांना सांगता येतात. पुढच्या सूत्राकडे जाऊया. सूत्र क्रमांक 94 वाचते. पिप्पल्यामलकं द्राक्षां लाक्षां लाजां सितोपलां क्षीरे पक्त्वा घनं शीतं लिह्यात क्षौद्राष्टभागिकम्. अर्थ बघू. पिंपळी, आवळा, मनुका, लाक्षा, लाजा म्हणजे लाह्या आणि खडीसाखर या सगळ्या द्रव्यांना दुधात शिजवून गार करून त्याचा 1/8 भाग मध घालून चाटण स्वरूपामध्ये पित्तजकासाच्या रुग्णांना द्यायला सांगितलेलं आहे. यात तुम्ही जर पाहिलं तर बरीचशी द्रव्य ही पित्तनाशक सांगितलेली आहेत. आमलक आणि पिंपळी अनुक्रमे पित्तघ्न आणि त्रिदोषघ्न. पिंपळीचं आपल्याला काम माहिती आहे, प्रमुखतः प्राणव स्रोतसावर काम करणारी आहे. श्वसन संस्थांच्या विकृतीवरती ती काम करते. रसायन आहे त्याच्यामुळे त्या दृष्टीने तिचा विचार केला जातो. पिंपळी, आवळा आणि मनुका या तीनही द्रव्यांचा समावेश तुम्ही जर चरकोक्त संग्रह बघितले तर चरकोक्त कासहर महाकषायात आलेला आहे. या व्यतिरिक्त लाह्या आणि शर्करा जी सांगितलेली आहे खडीसाखर ही शोणितस्थापन आणि दाहप्रशमन या दोनही महाकषायात आलेली आहे. म्हणजे याचे तुम्ही गुण बघितले असता तर पित्तजकासातली जी लक्षणं आहेत त्याला शमन करणारी अशा पद्धतीच्या द्रव्यांचा संग्रह या लेहामध्ये या जे त्यांनी शिजवून गार करून चाटण स्वरूपात द्यायला सांगितलेलं आहे, चाटायला सांगितलेलं आहे, त्या ठिकाणी केलेला दिसतो त्या द्रव्यांचा वापर. तुम्ही बघू शकाल की यामध्ये बऱ्यापैकी चाटण कल्पनांचा वापर केला जातो. मुहुर्मुहू मात्रेमध्ये ते औषध देणं हे सोपं जातं. त्याच्यानंतर लाक्षा किंवा लाख आपण जी म्हणतो ती विशिष्ट एका कीटकापासून उत्पन्न होणारं डिंकासारखं द्रव्य असतं. कषायश्वित स्वरूपाचं आहे. क्षतक्षीण अध्यायामध्ये लाक्षा या द्रव्याचा भरपूर वापर झालेला आपल्याला दिसतो की जिथे जिथे उरस्थानामध्ये क्षत पडलेले आहेत, जास्त साहस झालेलं आहे, जास्त
म्हणजे युद्ध वगैरे खेळून ज्यांना उरक्षत होतो किंवा क्षतज कासामध्ये सुद्धा योगांमध्ये लाक्षा भरपूर वापरलेली दिसते. कषाय शीत असल्यामुळे जिथे जिथे श्वासकास आणि उरक्षता असं एकत्रित लक्षणं जिथे दिसतात त्या ठिकाणी हे वापरता येतं. हाडाच्या बळकटीसाठी सुद्धा जनरली व्यवहारात वापरताना दिसतं. आत्ता आपला तो विषय नाही, त्यामुळे आपण आत्ता फक्त कासाच्या रिलेटेड त्याचा यूज बघूया. थोडक्यामध्ये जर भरपूर खोकला, पिवळसर कफ किंवा थुंकीतून रक्त पडत असेल अशी लक्षणं असताना ह्या योगाचा चांगला फायदा होतो. याबरोबरीने उरोदाह हे जे लक्षण सांगितलेले पित्तच्या कासामध्ये तसं लक्षण असेल तरीसुद्धा हे चाटण आपल्याला वापरता येईल. याच अध्यायामध्ये पुढे क्षतजकास चिकित्सेत पित्तज कासातील कल्प वापरायचा निर्देश आलेला आहे. त्यामुळे हा जो अवलय आहे तो क्षतजकासात उरक्षत हे प्रमुखतः लक्षणं असलं तर वापरता येऊ शकतो. आत्ता दिसणारे ट्युबरक्युलोसिससारखे आजार आहेत किंवा लंग ॲप्सिस आहेत की ज्या ठिकाणी स्कारिंग झालेलं आहे लंग टिश्यूचं, त्याबरोबरीने स्पुटममधनं रक्त पडतं आहे, अशा ठिकाणी हे वापरता येतं. साधारणतः सिटी स्कॅनमधून ह्या आजारांचं निदान आपल्याला होऊ शकतं. अशा वेळेला डोकं पूर्ण थंड ठेवून आयुर्वेदीय निदान आणि लक्षणांप्रमाणे चिकित्सा जर केली असेल तर रुग्णांना त्या आजारामध्ये उत्तम उपशय बघायला मिळतो. पुढच्या सूत्राकडे वळूया. सूत्र क्रमांक 95 वाचते. विदारिक्षुमृणालानां रसान् क्षीरं सितोपलां पिबेद्वा मधुसंयुक्तं पित्तकासहरं परम. त्याचा अर्थ बघूया. विदारी कंदाचा रस, उसाचा रस, कमलनालाचा रस, गाईचं दूध, खडीसाखर आणि मध हे सगळं समभाग एकत्र करून पित्तच्या कासामध्ये द्यावे. इथेही आपण बघू शकतो प्रामुख्याने मधुर मधुर शीत, जीवनीय अशा पद्धतीच्या द्रव्यांचं हे मिश्रण आहे. स्वरस कल्पना असल्यामुळे रुग्णाचा अग्नी चांगला असला पाहिजे. स्वरस ही गुरुकल्पना आहे. पित्तज आणि क्षतज कासात क्षीणता असेल पण अग्नी चांगला असेल तर वापरता येईल. नेहमी रुग्णबल, व्याधिबल आणि अग्निबल याचा विचार करून कुठली पंचविध कषाय कल्पना त्यांच्यामध्ये वापरायची हा विचार आपण करत असतो आणि केला पाहिजे. सूत्र क्रमांक 96 वाचूया. मधुरैर्जांगलरसैः शामाकयवकोद्रवाः मुद्गादियूषे शाकैश्च तिक्तकैर्मात्रया हिताः. तर ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलं आहे तर पित्तज कासामध्ये पथ्याच्या आहाराचा विचार काय करायचा किंवा रुग्णाला काय पथ्य द्यायचं हे ह्यामध्ये सांगितलेलं आहे. काय काय सांगितलं ते बघूया. जांगल प्रदेशातील पशुपक्ष्यांपासून बनवलेले मांसरस किंवा मूग यांची युष किंवा कळण आपण ज्याला म्हणतो, याबरोबरीने तिक्तरसप्रधान शाक किंवा भाज्या यांच्यासोबत त्यांनी काय धान्य खायला सांगितले तर शामाक, यव आणि कोद्रू ही धान्य रुग्णाला खायला सांगायचे आहेत. हे पथ्यकर आहे पित्तज कासासाठी. आता आपल्याला जांगल देश, अनुप देश आणि साधारण देश हे माहीत आहे. तर जांगल देश म्हणजे जिकडे प्राणी, पक्षी किंवा व्यक्ती वातप्रधान आहेत, कोरडेपणा जास्त असतो, कमी झाडं, कमी पर्वत असतात, अशा ठिकाणी जे प्राणी असतात त्याच्या मांसाचा वापर किंवा त्या मांसाचा वापर करून केलेला मांसरस हा पथ्यकर सांगितलेला आहे. आता मुळात मांसरस ही संकल्पना बृहण, प्रीणन, वृष अशा स्वरूपाची आहे. यामध्ये परत कृत मांसरस आणि अकृत मांसरस अशा 2 प्रकारांनी हा आपण रुग्णाला सांगू शकतो. कृत मांसरस म्हणजे जो स्निग्ध केलेला आहे, ज्याच्यात स्नेह ॲड केलेला आहे, सुंठ ॲड केली जाते त्याच्यात, यांनी युक्त असलेला तो कृत. आणि अकृत मांसरस म्हणजे स्नेहरहित मांसरस. आता इथे रोग्यात कुठला मांसरस वापरायचा याचा विचार करताना आपण संसर्जन क्रमात जसं करतो की पहिले अकृत मांसरस आणि मग कृत मांसरस, किंवा रुग्णाचा अग्निमंद असेल, क्षीण असेल तर आधी आपण काय करतो अकृत मांसरसाचा विचार आणि मग कृत मांसरसाचा विचार आपण करू शकतो. म्हणजे जर अग्निमंद असेल पण बृहणाची आवश्यकता आहे तर अकृत आणि कृत अशा पद्धतीने मांसरस रुग्णाला देता येईल. ह्याच्या बऱ्याच कृती ग्रंथात आलेल्या आहेत. यामध्ये साधारणतः छागम मांस याचं मांडीचं मांस यासाठी वापरता येतं. अस्थिरहित घ्यायचं आहे. स्वच्छ गाळलेल्या पाण्यात हे मांस शिजवून
सुंठ, डाळिंब हे घालून हा मांसरस करता येतो. याच्या भरपूर प्रक्रिया ग्रंथात आलेल्या आहेत. या बरोबरीने पिंपळी मूळ, सुंठ, चित्रक, धने असे जे दीपनपाचन करणारी जी द्रव्य आहेत त्यांचा वापर करून आणि हिंग आणि सैंधव घालून कृत किंवा अकृत स्वरूपात हा मांसरस बनवता येतो. म्हणजे मांस शिजवायचं आणि त्याच्यामध्ये चूर्ण तुम्ही डायरेक्ट घालू शकता किंवा मग तुपामध्ये फोडणी करून ती तुम्ही वापरू शकता. आता समजा रोगी जर मांसाहारी नसेल तर त्यांना मुगाचं कढण आपल्याला देता येऊ शकतं. या बरोबरीने तिक्तरसप्रधान भाज्या म्हणजे कडू चवीच्या भाज्या या द्यायच्या आहे. तिक्तरसप्रधान भाज्या आहेत त्या आपण शाकवर्गामध्ये ह्याच्यात चरक सूत्रस्थानात जो आलेला आहे त्याच्यामध्ये आपण बघू शकतो अन्नपान विधी अध्यायात. आता लगेच व्यवहारात मिळणाऱ्या भाज्यांचा विचार केला तर गुळवेलीची पानं आहेत, आपलं अडुळसा आहे, त्याच्यानंतर कारलं आहे, मेथी आहे, ह्याच्यापासून बनणाऱ्या भाज्या वापरता येतील. आता हे जे आहे तुम्ही 3 प्रकारे मांसरस झाला, त्यामध्ये कृत अकृत, युषामध्ये सुद्धा परत तुम्ही कृत म्हणजे स्निग्ध असणारा आणि अकृत म्हणजे स्निग्धता नसलेला हा वापरू शकता. आणि कशाबरोबर त्यांनी खायला सांगितलेलं आहे तर शामाक, यव आणि कोद्रू ही जी क्षुद्रधान्य आहेत त्याबरोबर हे खायला सांगितलेलं आहे. आता ही धान्य तुम्ही जर पाहिलीत तर ही मिलेट्स जातीची, आत्ता हे मिलेट इयर चालू आहे, आता संपत आलं, तर त्यामध्ये ही क्षुद्रधान्य आहे. लघुलेखन आणि कफपित्तनाशक अशी आहेत. यामध्ये मग आत्ता मिळणारे म्हणजे वरई आहे, सातू ह्या धान्यांचा भात आणि आधी सांगितलेल्या कृती ह्या रेसिपीज रुग्णांना खायला सांगता येतात. अग्नीचा विचार करून स्निग्धांशाचा सल्ला रुग्णांना आपण देऊ शकतो. सूत्र क्रमांक 97 वाचते. घनश्लेष्मणी लेहा असतु तिक्तका मधुसंयुताः शालयस्युस्तनुकफे षष्टिकाश्चरसादिभिः. आता यामध्ये त्यांनी पित्तजकासात बाहेर पडणाऱ्या कफाच्या स्वरूपाप्रमाणे चिकित्सा विचार कसा करता येतो याचं वर्णन आहे. पित्तजकासामधला कफ जर दाट असेल तर तिक्तरसप्रधान द्रव्यांनी बनवलेले लेह मध घालून, आणि जर कफ पातळ असेल तर साठेसाळीचा तांदूळ भात आणि जांगल पशुपक्ष्यांच्या मांसरसासोबत खायला सांगितलेलं आहे. आधीच्या सूत्रात जी धान्य पाहिली त्यात आपण क्षुद्रधान्य पाहिली होती, शामाक, यव आणि कोद्रू. पातळ कफ असेल तर तांदूळाचा भात आपण देऊ शकतो. यामध्ये आपण हा विचार ज्वरात सुद्धा त्यांनी वर्णन केलं आहे की पेया हा जो पदार्थ आहे तो पथ्य म्हणून देताना सुद्धा हा विचार आपण करतो की कफ जर खूप दाट असेल, स्त्यानता असेल तर त्यामध्ये भात किंवा भाताच्या पेज वगैरे आपण देत नाही. अष्टांगहृदय ज्वरचिकित्सेत ते सूत्र आलेलंच आहे की पेया कफम वर्धयति पंकम पांसुषु वृष्टीवत. म्हणजे ज्याप्रमाणे पाऊस पडल्यावर चिखल तयार होतो त्याप्रमाणे शरीरामध्ये जर दाट कफ असेल त्याच्यात पेया दिली गेली, भाताची पेज दिली गेली की ज्याच्यामध्ये भाताचा पूर्ण स्टार्ची पार्ट आलेला असतो, तर त्यामध्ये काय होणार आहे, वाढ होणार आहे कफामध्ये. आता ह्यात मुद्दा हा आहे की हल्ली कोणी पातेल्यामध्ये भात करत नाही, तर तुम्हाला जर रुग्णाला भात खायला सांगायचा असेल पथ्यकर म्हणून तर तो पातेल्यात शिजवलेला आणि पेज काढून असा भात त्यांना घ्यायला सांगायचा आहे. कुकरमध्ये जेव्हा त्या स्टार्च सकट आपण तो भात शिजवतो तेव्हा तो खूप जड आणि कफवृद्धिकर असा होतो. तर तो पथ्य म्हणून आपल्याला सांगताना हा विचार ठेवला पाहिजे की रुग्णाला तो भात कसा बनवायचा हे सुद्धा आपण त्यांना सूचना द्यायला पाहिजे. सूत्र क्रमांक 98 वाजते. शर्करांभोनुपानार्थम द्राक्षे क्षूणाम रसापयः सर्वं च मधुरं शीतम अविदाही प्रशस्यते. या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आहे की शर्करा जल, साखरेचं पाणी, मनुकेचा रस, इक्षुरस किंवा उसाचा रस, दूध, सर्व मधुर द्रव्य, शीतल द्रव्य आणि ज्यांनी शरीरात विदाह उत्पन्न होत नाही अशी द्रव्य अनुपान म्हणून द्यावेत. आता ह्या ठिकाणी त्यांनी शीतल आणि अविदाही असं दोन्ही सांगितलेलं आहे. म्हणजे काही काही द्रव्य स्पर्शाला किंवा चवीला थंड लागतात पण ती शरीरामध्ये विदाह उत्पन्न करतात, दह्यासारखे पदार्थ आहेत, तर ते द्यायचे नाही आहे. जे अविदाही आहे हे सुद्धा प्री रेक्विजिट आहे त्या अनुपानाच्या द्रव्यांसाठी. आता ह्यामध्ये मनुका भिजत घालून त्याचं पाणी देता येईल, साखर पाणी देता येईल, मधुर स्कंधातील जी द्रव्य आलेली आहेत त्याचा वापर करता येईल,
त्यामध्ये मग शतावरी आहे, मोह आहे, काश्मीरी फळ आहे, ही देता येतात. तर साधारणतः बल्य, क्षीणता कमी करणारी पित्तशामक अशा द्रव्यांपासून बनवलेली अनुपानं पित्तजकासामध्ये आपण देऊ शकतो. आता सध्या मिळणाऱ्या दुधाच्या बाबतीत बोलायचं जर पाश्चरायझेशन ही त्याच्यावर जी प्रोसेस केली जाते की एकदम दूध गरम करून एकदम गार केलं जातं आणि ते पिशवीत भरलं जातं, तर ही जी प्रोसेस आहे ही मुळात विदाही प्रोसेस आहे. त्यामुळे रुग्णाला जर तशा पद्धतीचं दूध उपलब्ध नसेल तर पथ्य म्हणून त्यांना सांगताना आपण आधी विचार करायला पाहिजे. सूत्र क्रमांक 99 वाचते. काकोली बृहती मेदा युग्मै सवृष नागरैः पित्तकासे रसान क्षीरम युषांश्चाप्युक कल्पयेत. यात काय काय द्रव्य आले तर काकोली, बृहती, मेदा, महामेदा, अडुळसा आणि सुंठ या द्रव्यांपासून बनवलेले वेगवेगळे मांसरस, क्षीरपाक आणि युष यांची योजना करायची आहे. म्हणजे वर सांगितलेल्या द्रव्यांचा काढा करून ह्या वेगवेगळे जे योग आहेत मांसरस, क्षीरपाक आणि युष हे बनवायचे आहेत. यामध्ये बलमांस क्षीणता जर जास्त असेल, पित्तजकासोक्त लक्षणांमधले अरुची, भ्रम ही लक्षणं असतील तर मांसरस किंवा क्षीरपाक योजनाची सद्यो प्रीणन बृहण अशा स्वरूपाची आहे ती करता येते. युषाचे तुम्ही इन जनरल गुण पाहिले तर प्रमुखतः मूग हे मुळात कफनाशक, त्याच्यानंतर कफाधिक्य पित्तजकासा किंवा स्थिवनाचं प्रमाण जास्त असेल, कफपूर्णता जास्त असेल तर युषाचा वापर करता येईल. युषाचे गुण आपण पाहिले तर कंठरोग आणि अक्षिरोग म्हणजे डोळ्याचे आजार आणि घशाचे आजार याच्यामध्ये पथ्यकर सांगितलेलं आहे. पित्तजकासात वर्णन आलेलं वैश्वर्य हे लक्षण जर विशेष करून दिसत असेल तर पथ्यामध्ये मुगाच्या कढणाचा वापर आपण करू शकतो. याची जी प्रमाणं आहेत ती ग्रंथामध्ये मिळतात. शारंगधर संहितेमध्येही त्याचं वर्णन आलेलं आहे. सूत्र क्रमांक 100 वाचते. शरादी पंचमूलस्य पिप्पली द्राक्षयोस्तथा कषायेण श्रुतं क्षीरम पिबेत समधुशर्करम. इथे एक क्षीरपाक सांगितलं आहे. शर इत्यादी जी पंचमूळ आहेत, तृणपंचमूळ, कुश, काश, शर, दर्भ आणि इक्षु यांची मुळं, पिंपळी आणि मनुका यांच्या काढ्याने बनवलेला क्षीरपाक मध आणि साखर मिसळून पित्तजकासाच्या रोग्याला पिण्यास द्यावा. या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी एक छोटीशी गोष्ट एवढीच आहे की हा जो क्षीरपाक आहे तो थंड झाल्यावर मग त्याच्यामध्ये मध घालायचा आहे आणि मग तो रुग्णाला प्यायला द्यायचा आहे. पुढचं सूत्र वाचूया. सूत्र क्रमांक 101 आणि सूत्र क्रमांक 102ची पहिली ओळ अशी वाचते. स्थिरासिता पृष्णिपर्णी श्रावणी बृहती युगैः जीवकर्षभ काकोली तामलक्य वृद्धजीवकैः श्रुतं पया पिबेत कासी ज्वरी दाही क्षतक्षयी. अर्थ वाचते. यामध्ये स्थिरादी क्षीरपाकाचं वर्णन आलेलं आहे. द्रव्य बघूया. शालीपर्णी खडीसाखर, पृष्णिपर्णी गोरखमुंडी, कंटकारी बृहती, जीवक वृषभक, काकोली, त्याच्यानंतर भुईआवळा, रुद्धी आणि जीवक या ज्या वनस्पती आहेत या द्रव्यांच्या काढ्याने केलेला जो क्षीरपाक आहे तो पित्तजकासाचा नाश करतो. या बरोबरीनेच कास, ज्वर, दाह, उरक्षत आणि क्षय या रोग्यांनासुद्धा हा देता येतो. आता साधारण पित्तजकास, क्षतजकास आणि क्षतक्षीण या ज्या चिकित्सेचे जे बेस प्रिन्सिपल्स आहेत ते बऱ्यापैकी एकमेकांना सिमिलर दिसतात. क्षतजकासामध्ये तर सरळ उल्लेखच आहे की पित्तजकासाची चिकित्सा त्याच्यात द्यावी. क्षतक्षीणामध्ये सुद्धा क्षत हे त्याच्यातलं मूळ लक्षण असतं. तर जेव्हा आपल्याकडे पेशंट येतो तेव्हा हे एक ध्यानात ठेवावं. निदान करताना त्यातले जे छोटे छोटे डिफरन्शिएटिंग पॉईंट्स आहेत जसं हेतू आहेत किंवा लक्षणातले छोटे छोटे बारकावे हे लक्षात घेऊन आपण ते चिकित्सा तशा पद्धतीने करू शकतो. आत्ता वर्णन केलेल्या योगातल्या वनस्पतीसुद्धा जीवनी आणि कासहर अशा पद्धतीच्या आहेत. त्याचा क्षीरपाक करून पित्तजकासाच्या रुग्णांना द्यायचा आहे. सूत्र 102 ते 105 वाजते. तज्जं वा साधयेत सर्भी सक्षीरेक्षुरसंभिषक जीवकाद्यैर्मधुरकैः फलैश्चाभिषुकादिभिः कल्कैस्त्रिकार्षिकैः सिद्धे पूतशीते प्रदापयेत्
शर्करा पिप्पली चूर्णं त्वक्षीर्या मरीचस्य च शृङ्गाटकस्य चावाप्य क्षौद्रगर्भान् फलोन्मितान् गूढान् गोधूमचूर्णेन कृत्वा खादेत हिताशनः शुक्रासृग्दोषशोषेषु कासे क्षीणक्षतेषु च. यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, एक प्रकारचं गुढं सांगितलेलं आहे, गोळ्या बनवायला सांगितलेल्या आहेत. आधीच्या सूत्रात आलेल्या द्रव्यांच्या क्षीरपाकापासून तूप बनवायचं आहे. त्या तुपाला पुन्हा दूध, उसाचा रस आणि जीवकादी द्रव्य म्हणजे चरक सूत्रस्थान 4 सूत्र 9मध्ये आलेली जीवनीय गणाची द्रव्य, त्याच्यानंतर अभिषुक इत्यादी द्रव्य, ही सगळी फळं एक एक कर्ष म्हणजे अंदाजे 10 ग्रॅम घ्यायचे. त्या कलकामध्ये हे तूप सिद्ध करायचं आहे. आता हे अभिषुक याचा संदर्भ सूत्रस्थान 27मध्ये आहे. चक्रपाणी टीकेतही इथे त्याचा उल्लेख केलेला आहे. ती टीका आपण बघितली तर त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की चरक सूत्रस्थानमध्ये 57व्या श्लोकात जी फळं आहेत ती इथे अभिप्रेत आहेत. त्यामध्ये काय काय आहे तर वाताम, अभिषुक, त्याच्यानंतर अक्रोड अशा पद्धतीच्या ज्याच्यात तेलबिया आहेत, ह्या सगळ्या ज्या आहेत त्या पिस्ता, अक्रोड अशा पद्धतीची ही फळं आहेत ते आलेले आहेत. त्याचे गुण तुम्ही काढून पाहिले तर त्याच्यामध्ये ते दिसतील. ते मी इथे जस्ट वाचते. वाताम अभिषुक अक्षोट मुकुलक निकोचकाः गुरुष्ण स्निग्ध मधुराः सोरुमाणा बलप्रदाः वातघ्ना बृहण वृषा कफपित्ताभिवर्धना. म्हणजे थोडक्यामध्ये बल्य, बृहण आणि वृष अशा पद्धतीचा हा सगळा द्रव्यसंग्रह आहे. या सगळ्या कल्कांनी ते तूप सिद्ध करून ते गाळून मग त्यामध्ये काय काय घालायला सांगितले द्रव्य तर साखर, पिंपळी, वंशलोचन, काळी मिरी, शृंगाटक किंवा शिंगाडा प्रत्येकी 4 तोळे, त्याच्यानंतर मध आणि गहू ही चूर्ण घालून ह्या गोळ्या बनवायच्या आहेत. ह्या गोळ्या घेण्यासाठी प्रीरेक्विजिट आहे की रुग्णाचा आहार विहार हा पथ्यकर पाहिजे आणि ह्या गोळ्या सेवन करायला सांगितल्या आहेत. त्याच्या फलश्रुतीमध्ये थोडी काय म्हणतात त्याला की वाईट फलश्रुती आहे. त्याच्यामध्ये शुक्रदोष, आर्तवदोष, कास आणि क्षतक्षीण या सगळ्याचा नाश होतो असं याच्या फलश्रुतीमध्ये वर्णन आलेलं आहे. सो क्षतक्षीणात आपण पाहिलेलं आहे की शुक्रधातूपर्यंत क्षय झालेला दिसतो, क्षीण झालेला असतो रुग्ण. असा रुग्ण असताना अशा ठिकाणी अशा कल्पांचा वापर करता येतो. सगळ्या बृहण वनस्पती आहेत, जो गुड मोठ्या आकाराच्या गोळ्या ह्या खायला सांगितल्या. गुरुघटक आहेत सगळे, त्याच्यामुळे आहार विहार कंपल्सरी पथ्याचा असला पाहिजे. तर पथ्य काय काय आहार विहार, पथ्यकर आहार विहार काय आहे ते आपण ह्याच सत्रात आधीच्या काही सूत्रांमध्ये पाहिलं होतं. सूत्र क्रमांक 106 वाचूया. शर्करा नागरोदिच्यं कंटकारिं शटीं समं पिष्ट्वा रसं पिबेत पूतं वस्त्रेण घृतमूर्छितं. घृतकल्पना आलेली आहे, त्याची घटकद्रव्य बघूया. शर्करा, सुंठ, उशीर, कंटकारी, कचोरा यांच्या कल्काच्या रसामध्ये तूप सिद्ध करून ते 1 तोळा मात्रेमध्ये पित्तजक आसाच्या रुग्णास पिण्यास द्यावे. यातलं शर्करेचं आणि घृताचं जे प्रमाण आहे ते सरपीर गुडाप्रमाणे घ्यावं. सरपी गुड आपल्याला क्षतक्षीण चिकित्सेमध्ये वर्णन केलेले आहेत. इथे तुम्ही टीका पाहिली असता त्याच्यात दिलेलं आहे त्यांनी की शर्करादीनांच क्षयोक्त सरपीर गुडोक्त मानानुसारेण मानमत्र नियम. म्हणजे सरपी गुडातलं जे प्रमाण आहे त्याप्रमाणे इथे शर्करा आणि घृत घ्यायची आहे. क्षतक्षीण चिकित्सेतील सरपी गुडाप्रमाणे शर्कराचे प्रमाण घ्यावे. तर सगळेच सरपी गुड तुम्ही पाहिले असता क्षतज कंडिशन्समध्ये ते आलेले आहेत. इथेही तशा पद्धतीचं थोडं कॉम्बिनेशन दिसतंय. बलमांसक्षय उरक्षत असता किंवा जिथे जिथे बृहणाची अपेक्षा आहे अशा ठिकाणी वापरताना दिसतं. राजयक्ष्मामध्ये तुम्ही पाहिलं असेल की साखरेचा वापर, सीतोपलादी चूर्ण असेल, तालिसादी असेल, त्यामध्ये शर्करेचा वापर दिसतो. शर्करा ही मुख्यतः दाहप्रशमन, रक्तपित्तनाशन, शोणित स्थापन अशी आहे. आत्ता हे जे आपण व्याधी पाहिले या सगळ्यांमध्ये क्षत पडणे, रक्तष्ठीवन असणे, क्षयात्मक संप्राप्ती अशी दिसते. या सगळीकडेच साखरेचा वापर होऊ शकतो.
इथे एक छोटीशी गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की जी साखर आपण स्वयंपाकासाठी वापरतो किंवा बऱ्याच घरांमध्ये प्रोसेस्ड साखर वापरली जाते, तर तशी न वापरता आपण वैद्य म्हणून पेशंट्समध्ये जेव्हा ते वापरतो औषध म्हणून, तेव्हा ती आवर्जून खडीसाखर पावडर करून वापरायची आहे. रुग्णालासुद्धा तुम्ही घरी काही साखरेचं बनवून खायला सांगणार असाल तर त्यांना सांगायचं की खडीसाखर बारीक करून ती वापरा, तरच त्याचा जो आपल्याला अपेक्षित रिझल्ट आहे तो आपल्याला मिळेल. सूत्र क्रमांक 107 वाजते. महिष्य जावी गोक्षीर धात्री फलरसै समैहि सर्पी सिद्धं पिबेद्युक्ता पित्तकासनि बर्हणम. इथे सुद्धा एक घृतकल्पना सांगितलेली आहे, योग सांगितलेला आहे. त्याचे घटक बघूया. म्हैस, बकरी, मेंढी, गाय यांची दुधं आणि आवळ्याचा रस हे सगळं एकत्र करून घृतपाक करायचा आहे. ते जे तूप आहे ते पित्तच्या कासाचा नाश करते. यामधली सुद्धा द्रव्य बघितली असता पित्तनाशन, क्षीणता जी आलेली असेल ती कमी करणारी अशा पद्धतीचे आहेत. आवळ्याचा रस वापरायला सांगितलं की जो रसायन आहे कासहर गणातलं द्रव्य आहे. अशा पद्धतीने आजच्या सत्रामध्ये आपण चरक चिकित्सा 18 या कास चिकित्सेतील सूत्र क्रमांक 92 ते सूत्र क्रमांक 107 याचं वाचन केलं. धन्यवाद.